मरहबा कलेक्शन मॉल, रेडीमेड कपड़ों का भरपूर खजाना। जींस पैंट, टी शर्ट, कार्गो पैंट, नाइट पैंट, बच्चे और बच्चियों के लिए अच्छे खूबसूरत और उम्दा ड्रेस। पता याद रखें, जमूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा। शिक्षण मंत्र्यांच्याच मतदारसंघात शाळेचे वास्तव। स्वातंत्र्य दिनाच्या मोठ्या उत्साहाच्या दिवशी शाळेच्या विद्यार्थ्यांची उदासीनता। मालेगाव शहरातील म्युनिसिपल हायस्कूलमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, मान्यवर शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। परंतु यावेळी असे निदर्शनास आले की शाळेच्या बोर्डवर विद्यार्थ्यांची संख्या 750च्या आसपास लिहिलेली असताना आणि मुख्याध्यापक यांनी माहिती देताना शाळेत 450 ते 500 विद्यार्थी संख्या असल्याचे सांगितले। मात्र स्वातंत्र्य दिनासारखा मोठा उत्सव असताना यावेळी मात्र विद्यार्थी संख्या 125च्या आसपास दिसल्याची चर्चा आहे। विद्यार्थ्यांच्या संख्येच्या आधारे शिक्षकांची पदसंख्या नेमणूक निश्चित केली जाते, तेव्हा या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तफावतीमागे आणखी काय दडलंय का, अशी चर्चा शहरात रंगते आहे। शहरातील मोक्याच्या ठिकाणी मध्यवस्तीत असणारी म्युनिसिपल हायस्कूलमधील शिक्षकांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले का, यात शंका आहे। ज्या शूरवीरांनी भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावली, अनेक देशभक्तांनी अंगावर गोळ्या घेतल्या, कोणी हसत हसत फासावर गेले, अशी मोठी किंमत चुकवून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, याची जाणीव येथील 20 शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात रुजवण्यास कमी पडले असावे। त्यामुळेच एवढ्या मोठ्या दिवशी विद्यार्थ्यांची अनुपस्थिती राहणे मोठा चिंतेचा विषय आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच शिक्षण मंत्र्यांच्या शहरात असे घडावे ही शोकांतिका असल्याचे आता बोलले जात आहे। शिवाय शाळेच्या परिसरात दिवसा रात्री अपरात्री नशेखोर टवाळखोर यांचा वावर असून त्यांचा मोठा त्रास आहे। त्यांचा बंदोबस्त व्हावा, तसेच मोठ्या वाहतुकीच्या रस्त्याला लागूनच ही शाळा असल्याने मोठी रहदारी या शाळेजवळ होत असल्याने या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्यात यावा, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली। मात्र शिक्षण मंत्र्यांच्याच मालेगाव शहरात असे प्रकार घडत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून शिक्षण मंत्री दादा भुसे याची दखल घेतील का, हे बघणे महत्त्वाचे ठरेल। सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना स्वातंत्र्य दिनाच्या 79वा वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शाळेच्या ज्या आवाराच्या बाहेर जो मेन रोड आहे, त्या मेन रोडवर जर शासनाने स्पीड ब्रेकर जर त्या ठिकाणी दिले 2, तर निश्चितच शाळेच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, अपघात होणार नाही, यासाठी ती काळजी घेतली गेली पाहिजे। त्यानंतर रात्रीच्या वेळेस शाळेच्या बाहेर काही वेगवेगळ्या प्रकारची जी लोकं असतात, ती काही व्यसनाधीन असतात, ती या ठिकाणी घोळके करून बसतात, तरी ट्रॅफिक पोलीस किंवा पोलीस डिपार्टमेंटने त्या ठिकाणी येऊन गस्ती घालावी, अशी त्यांना विनंती करीत आहोत। श्री प्रशांतदादा हिरे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मालेगाव शहर म्युनिसिपल हायस्कूल या विद्यालयामध्ये 5वी ते 12वीपर्यंत या ठिकाणी विद्यार्थ्यांची शिक्षणाची सुविधा आहे। जवळजवळ 450 ते 500 विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात। NCCचे कॅडेट जवळजवळ 50 विद्यार्थी NCCमध्ये आहेत। विविध या ठिकाणी एलिमेंटरी वगैरे या परीक्षा या ठिकाणी घेतल्या जातात। या ठिकाणी SSC बोर्डसुद्धा आहे। अनेक उपक्रम या शाळेत राबवले जातात। विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सर्व शिक्षक वृंद यासाठी सतत प्रयत्न करीत असतात। 11वी 12वीला फक्त आर्ट ही फॅकल्टी आहे। जवळजवळ 11वीला 75 विद्यार्थी आणि 12वीला 76 विद्यार्थी आज प्रवेश त्यांनी घेतलेला आहे। 5वी ते 10वीपर्यंत 20 शिक्षक आहेत। 11वी 12वीसाठी 3 शिक्षक आज शिकवत आहेत। पोषण हा सेंट्रल किचनच्या माध्यमातून पोषण आहार मिळतो। वेळोवेळी आम्ही ते निरीक्षण केलं जातं। चव रजिस्टर असतं, चव रजिस्टरच्या माध्यमातून आम्ही पोषण आहार आमचे प्रत्येक शिक्षक त्याच्यातून ज्या शिक्षकाची नेमणूक त्या दिवशी केलेली असते त्या दिवशी ते चव घेतली जाते। आमच्याकडे 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी पोषण आहार दिला जातो। सकाळी प्रायमरीचे वर्ग असतात 1 ते 4, दुपारी 12 ते 5:15पर्यंत आपली शाळा या ठिकाणी होत असते। 250 विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो। हा फक्त प्रायमरी
आणि माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या माध्यमातून हा स्वातंत्र्य दिनाचा 79वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला आहे. आम्ही वारंवार सूचना देऊन बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी गणवेशात येण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु काही जे विद्यार्थी आहेत असं वंचित घटकातील काही मुलं असल्या कारणाने त्यांना आम्ही शक्यतो गणवेश देण्याचा प्रयत्न करतो. हो, 5वी ते 8वीच्या काही विद्यार्थ्यांना आम्ही गणवेश देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विशेष करून त्यांना शिक्षणाचा जो काही खर्च आहे, जे पाठ्यपुस्तक, वह्या, परीक्षेचे जेही काही त्यांच्या हे असतात फीज वगैरे, ते सगळं आम्ही शिक्षकच भरत असतो. संस्थेच्या माध्यमातून हे सगळं मोफत शिक्षण दिलं जातं. अपूर्व दत्तक योजना जी आहे ती या ठिकाणी राबवली जाते. विद्यार्थी जवळजवळ 450पर्यंत विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत आणि 250 ते 250 पर्यंत विद्यार्थी आज स्वातंत्र्याचा वर्धापन दिनानिमित्ताने उपस्थित होते. वॉशरूमची सुविधा आहे, त्यांना मुलींसाठी स्पेशल व्यवस्था आहे आणि मुलांसाठी सुद्धा स्पेशल बाहेर व्यवस्था आहे. 3 टॉयलेट आहेत, 5 बाथरूमची व्यवस्था आहे. मुलींसाठी स्पेशल केलेले, मुलांसाठी स्पेशल केलेले आहे. हां, आणि विशेष म्हणजे ATT हायस्कूलचे जे काही जो थोडासा त्रास होतो तो जर आमचा कमी झाला तर अधिकच चांगलं होईल. कारण बरेचसे विद्यार्थी जे आहेत त्यांच्या रिक्षा वगैरे जे आहेत आमच्या आवारात लावल्या जातात, त्या जर त्यांनी बाहेर लावल्यात तर मला वाटतं अजूनच व्यवस्थित होईल. मुस्तफा महिला बचत गटाच्या माध्यमातून पोषण आहार हा आमच्या विद्यालयात दिला जातो.